नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी. बराच वेळ साबुदाणा कशा पद्धतीने भिजवायचं ते समजत नाही, त्यामुळं साबुदाण्याची खिचडी चिकट वगैरे असं होतं, मऊ लुसलुसीत असं होत नाही. त्यामुळं काही टिप्स वगैरे घेऊन आले आणि मऊसूत लुसलुसीत असं साबुदाण्याची खिचडी बनून तयार होते. सगळ्यात अगोदर इथे मी 1 कप असं साबुदाणा घेतलेला आहे. बारीक साबुदाणा वापरलेला आहे इथं मी. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे त्यामधलं पाणी उपसून काढायचं. पाणी काढल्यानंतर इथं मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. त्यासाठी 1/4 कप असं पाणी वापरलेलं आहे. अर्ध्यापेक्षा कमी पाणी वापरलेलं आहे. ह्या इतक्या साबुदाण्याला इतकंसं पाणी परफेक्ट आहे. त्यामुळं आता इथं पाणी घातलंय. 1 कप साबुदाण्यासाठी 1/4 असं पाणी घातलेलं आहे. आता हे झाकून साधारण 1 ते 2 तास असं भिजत ठेवायचं. बारीक साबुदाण्यासाठी वेळ खूप जास्त लागत नाहीये, झटपट असं होतं. एकदम खुला एकदम छानपैकी भिजलेलं गेलं आहे. 2 तास असं झालेले आहेत साबुदाणा भिजत घालून. तुम्ही बघू शकता. इथं सगळ्यात अगोदर गॅस चालू करून कढई ठेवलेला आहे. साधारण 1च चमचा असं तूप वापरलं आहे. मी इथं तुपाची फोडणी देणार आहे. तुपाच्या फोडणीनं साबुदाण्याची खिचडी 1 नंबर असं लागतं. तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचे बिया घ्यायचे, ते एकदम करपूस असं तुपामध्ये भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये 1 चमचा असं जिरे घालायचं. जिरे घातल्यानंतर बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण. आता हे दोन्ही घालून परतून घ्यायचं. कढीपत्ता घालायचं आणि 1 बटाटा वापरलेला आहे. थोडेसे मोठे कट करून घेतलेले आहे, त्यामुळं खिचडीमध्ये एकदम छानसं चव लागते. आता ह्याला छानसं परतून घ्यायचं. इतक्याशाच तुपामध्ये परतून घ्यायचं. साधारण 1 ते 2 मिनिट असं कंटिन्यू परतून घ्यायचं यामध्ये. आता इथं मी साबुदाणा घातले. साबुदाणा घातल्यानंतर छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं. फास्ट प्रोसेस करायचं. ह्याला कढईला चिटकू नाही द्यायचं. कंटिन्यू फिरवत राहायचं. त्यानंतर परतून घेतल्यानंतर इथं मी 2 चमचे असं तूप वापरले. यामध्ये आणखीन 2 चमचे घातलेले आहेत. तुपामुळे एकदम मऊ लुसलुसीत असं होतं आणि चव 1 नंबर असं लागतं. तूप घातल्यानंतर इथं मी अगदी थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे. ह्या लाल तिखटामध्ये मीठ वगैरे काही नाही आहे. एकदम छानसं ह्याला मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे ह्याला उपवासाचं मीठ घालायचं आणि जे आपण सगळ्यात अगोदर शेंगदाणे परतून घेतलेलं होतं तुपामध्ये ते घालायचं. आता हे सगळं घालून एकत्र करून एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. साधारण इथं मी 2 ते 3 चमचे असं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. खूप जास्त शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही आहे. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. आता हे सगळं घालायचं आहे यामध्ये आणि परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम लुसलुसीत असं झालेलं आहे, मऊ झालेलं आहे आणि एकदम खुला असं झालेलं आहे. चिकट कुठंही झालेलं नाही. अगदी लाल तिखटामुळं आणि तुपामुळं ह्या खिचडीला 1 नंबर असं चव आलेली आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा 1 चमचा स्वाद. धन्यवाद.